आहेत। देशात लागू झालेल्या सुधारित जीएसटी दरांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। घरगुती वापराच्या सामानासोबतच विमा क्षेत्रातही नागरिकांना या नवीन सुधारणांचा अधिक लाभ मिळणार असून याबद्दल नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। आता जे सरकारने नवीन रिफॉर्म केलेत त्याचा सध्या ग्राहकाला तर फायदा होतोयच, तो विषयच नाहीये। पण त्यांनी मध्ये जे 5% जे वाढवले आपल्या गुड्सवर, म्हणजे गहू, ज्वारी, तांदूळ यांच्यावर जे वाढवले, तो सुद्धा त्यांनी कमी करता आला तर ते गरीब जे लोक आहेत रोजचे रोजंदारीचे, तर त्यांना त्याचा फायदा होईल। कारण की आता बऱ्याच वेळा कसं होतं की माणसाकडे बराच वेळ नाहीये, त्यानिमित्तानं पॅकिंग मधलं घेऊन जातात, तर त्याच्यावर त्यांनी 5% जो लावला आहे तो पण कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी विचार करावा। आता केलेला त्यांनी निर्णय स्वागतार्हच आहे, त्याचा भविष्यात फायदाच होणार आहे। आता सुद्धा होईलच, तो 22 तारखेच्या आसपास इम्प्लिमेंटेशन होईल, त्यानंतर त्याचा फायदाच होईल। आणि अशा दृष्टीने गरिबांचा विचार करते सरकार, हे खूप छान आहे। फूड बिझनेसमध्ये जीएसटी खूप वेगवेगळ्या स्लॅबमध्ये विभागलेला होता। आता एकदम सिंपल सगळ्या फूडचे मॅक्झिमम जे पदार्थ आहेत ते 5% आलेले आहेत, त्यामुळे त्याला व्यवसाय करताना त्यातली क्लिष्टता कमी झालेली आहे। गव्हर्नमेंटचं टॅक्सेशन कमी झाल्यामुळं प्रॉडक्टच्या MRP कमी होतील, त्यामुळे जो एंड युजर किंवा जो उपभोक्ता आहे, जो वापरणार आहे, त्याला त्याचा फायदा होईल आणि त्याच वस्तू त्याला कमी दरात खरेदी करायला लागतील। त्यामुळे त्याच्याकडे काही पैसे शिल्लक राहतील, ते परत बाजारात फिरतील आणि त्यामुळे ओव्हरऑल बाजाराची आपली इकॉनॉमी वाढणारच आहे।